मुंबईत उच्च न्यायालयावर सुनावणी झालेल्या आज मुंबईतील दादर कबूतरखाना येथील बंदी जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे आणि आता थेट कबूतरखान्यात जो कबूतरांना खाद्य टाकेल थेट त्याच्यावरती महानगरपालिकेकडून जी आहे ती कारवाई करण्यात येणार आहे। आणि या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय संत निलेश चंद्रजी मुनी महाराज, जे महावीर मिशन ट्रस्ट महाराष्ट्र गौरक्ष संरक्षण अभियानचे जे आहेत ते गुरु आहेत। थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, आज जी आहे ती सुनावणी पार पडली आणि जी बंदी करण्यात आली होती कबुतरांना खाद्य टाकण्यास, ती आहे शिक्कामोर्तब जे आहे ते उच्च न्यायालयाने केले आहे, याकडे कसं पाहता आपण? आज त्या न्यायालयामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा की आभार आम्ही धन्यवाद मानतो। परंतु पण जे कबूतर 15 दिवस 70 से 75 हजार जे कबूतर मेली आहे त्यांचा न्याय कसा मिळेल? दुसरी गोष्ट की आम्ही न्यायालयाचा मानतो, तो सन्मान करतो, परंतु त्या दिवशी 3 तारखेला माझी इथं रॅली होती, शांतिप्रिय रॅली होती, शांततेत रॅली होती। त्यावेळी आम्ही घोषणा केली होती की आम्ही मान्य न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आदर करतो, सन्मान करतो। तो 7 तारखेला आम्ही जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही समस्त जैन समाज मिळून आम्ही नवीन एक क्रांती आणायची आणि अशा जागेवर उपोषणासाठी बसायची आमची हे निर्णय होता। पण आता तुम्ही आताच म्हटला की 7 तारखेला सुनावणी पार पडली, न्याय मिळाला नाहीये, येत्या काळात तुम्ही आंदोलन करणार की कधी आंदोलन करणार आहे, कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि किती जण ह्या आंदोलनात सहभागी होतील? बघा, माझी तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जीवदया प्रेमी आहेत, जे भगवान महावीरला मानत असन, त्यांच्यामध्ये जर भगवान महावीरचं जर थोडंसं बी अंश असन, आता हाच समय आहे की देवाशी आपल्याला कसं समर्पित व्हावं। भारतामध्ये जिथे पर जैन समाज असेल त्यांनी ह्या कबूतरांना न्याय मिळाला पाहिजे, कारण की आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही, मला मूक प्राणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहे। तिथं आम्ही आंदोलन नाही करत, आम्ही शांततेने उपोषणा करू, मतलब आम्ही तिथं अनशन करू। आणि मी एकटा नाही, मतलब जेवढे माझे जैन समाजाचे मुनी आहेत ते सुद्धा ते करणार आहे महाराष्ट्रामध्ये। तुम्ही थेट आंदोलनाचा किंवा एक मौन जे आंदोलनाचा इशारा देत आहात, कुठेतरी आज उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हा तुम्हाला मान्य आहे का? मला ह्या उच्च न्यायालयाचा मला मान्य बिलकुल नाही आहे। उच्च न्यायालयाला आतापर्यंत त्यांच्याकडे कशामुळे ही बिमारी होते हे अजून काही समोर आलं नाही, बरोबर ना? तो आज मला न्यायालय म्हणतात की या कबूतराच्या बीडमुळे याच्यामुळे बिमारी फैलतात। मी उच्च न्यायालयाला सांगतो की दारूमुळे बिमारी नाही फैलत का? गुटखा नाही मिळत का? अफीम, गांजा, MD सरकारने याच्यावर बंदी का बरं घातली नाही? ते जीव बिचारे प्राणी ते कोणाला त्रास देत नाही, कोणाला कट्स देत नाही, आज त्याच्यावर अन्याय होत आहे ना। हा माझा अन्याय नाही, या भगवान महावीरच्या सिद्धांतावर हा एक प्रश्न उठत आहे की कुठेतरी आम्ही जैन लोकांनी त्या कबुतरासाठी, त्या मुख्य प्राण्यासाठी न्याय मिळावा, यासाठी आमचा सकल जैन समाज आणि मी माझ्या सकल जैन समाजाने राजस्थान, छत्तीसगड बी माझ्या संघ आहे। महाराष्ट्रामध्ये राजस्थानचे जेवढे लोक असेल ते पण त्या न्यायालयासाठी न्याय मिळावा, हा आमचं आंदोलन शांतिप्रिय राहणार आहे। तुमचं आंदोलन जे आहे ते शांतप्रिय राहणार आहे। तुम्ही आत्ताच म्हटलात की उच्च न्यायालयाचा जो आजचा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य नाही आहे, कुठेतरी त्यानंतर तुम्ही आंदोलन देखील येत्या 10 तारखेला करणार आहात, शांतप्रिय आंदोलन करणार आहात, तर कुठेतरी उच्च न्यायालयाचा अवमान होईल का आंदोलन केल्याने, किंवा अवमान होऊ शकतो? बघा, उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे मान्य महाराष्ट्र सरकारला आणि BMCला, और हे काय म्हणतात आहे की आता तुम्हाला आता मी महाराष्ट्र राज्यांना यांना विनंती करतो की तुम्ही आमच्या जैन समाजासंग कसं काय न्याय करणार? तर माझं असं इच्छा आहे की मान्य देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय दिला, फार चांगला दिला आणि जैन समाजाला आनंद आहे। पण आता देवेंद्र फडणवीस आणि भारताचे मुख्यमंत्री आहेत, पुरा भारताचे, पुरा देशाचे ते इच्छे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, तर आम्ही जैन समाज मी तुम्हालाच न्याय मानत, कारण की न्यायचे उन्हाळ्याने म्हटलं की ते राज्य सरकार आणि BMC, आणि BMCवर आम्हाला विश्वास नाही आहे। हा BMCनं पूर्व बी आमचा अंधेरी मंदिर पाडलं, तो बी सुद्धा आम्ही शांतिप्रिय आंदोलन केलं, आणि भगवान महावीरचा सिद्धांत आहे जीवर जिने दो, आणि आम्ही शांतिप्रियच आंदोलन करू। आणि हा पण मी 10 तारखेला मी पूर्व बी सांगितलं आहे आमच्या समाजाला की मी
10 तारखेला हे जर न्याय नाही मिळाला उपोषणा करणार आहे. मी नाही, अख्खा भारत. संपूर्ण भारत तुम्ही आज एकत्र येऊन उपोषण करणार असं देखील म्हणतात. आणि काल जी घटना दादर येथे जी घडली, म्हणजे दादर कबूतरखाना येथे एकंदरीत पाहायला गेलं तर जैन समाजाकडून जे आहे त्या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं. ह्याकडे कसं पाहता? कुठेतरी अगदी त्या ठिकाणी ट्रॅफिक असेल तर समस्या ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आणि काल आंदोलन देखील झालं. ह्याकडे कसं पाहता तुम्ही? माझ्या हिशोबाने माझ्या मनाने हे तर एकदम चुकीचं झालं आहे. कारण की मी पूर्वी सांगितलं 3 तारखेला जोपर्यंत 7 तारखेपर्यंत न्यायालयाचा येत नाही तोपर्यंत तुम्हाला आंदोलन करायचं नाही, बरोबर. परंतु त्या लोकांनी आंदोलन केलं चुकीचं आहे. जोपर्यंत अजून मुख्य ठोस समूह येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या जेवढे बी जैन लोक आहे त्यांनी शांतिप्रिय राहावं आणि आपला जे ट्रॉफिक कळली लोक मुष्ट लोक आले आहे ते एका समान ती भावना आहे. ह्या लोकांची भावना त्या कबूतरच्या प्रती ती भावना आहे. आता त्याच्यामुळे तुम्ही काही बोलू शकत नाही. पण मी सकल जैन समाजाला सांगतो असं काही असं प्रशासनाचं काही नुकसान नाही व्हावं म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवावं. पण पाहायला गेलं तर काल ज्या आंदोलन जे सुरू होत असताना काही महिला ज्या आहेत अगदी एक्सोब्लेड म्हणजे चाकूस जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या महिला आंदोलन करत्या त्या थेट एकमेक ज्या देत होत्या, जे चाकू देत होते, ह्याकडे कसं पाहता? कुठेतरी हिंसक वळण जर झालं असतं तर किंवा कोणाला दुखापत झाली असती तर? बघा ते आम्ही जे आणले होते लोकांनी, करून की ते बांबू बांधलेले होते, दोरीनं यानं बांधलेले होते ते. मुख्यमंत्रीने सांगितलं आहे की बी हे असं करा. मान्य मंगलप्रभा लोढाने मी काय की बी हे धान्य पदार्थ टाका तुम्ही. पण त्या लोकांना काही समजलं नाही ते. पण त्या लोकांना बोला असं नाही का आम्ही हातानंच काढू, पण तो निर्णय चुकीचा होता. त्याच्यामुळे सकल जैन समाजाने सांगतो की कोणतंही शस्त्र आणि घेऊ नका. जो न्यायालयाचा आदेश येईल त्या न्यायालयाचं पालन करू. यदि उच्च न्यायालयाने जर आम्हाला न्याय नाही दिलं तो आम्ही ते पत्ता काय आम्ही तलवार पण उचलू, पण ते आम्ही असं कार्य करणार नाही. पण जे आज उच्च न्यायालयात जेव्हा सुनावणी पार पडली त्या दरम्यान जे आहे अगदी न्यायालयाने असं देखील सांगितलं की जे तज्ज्ञ आहेत किंवा जे वैद्यकीय तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जो आहे कबुतरांच्या विष्ठेपासून होणारे आजार हे सर्व अहवाल एकत्र करा आणि आम्हाला सादर करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. याकडे कसं पाहता? उच्च न्यायालयामध्ये वास्तविक रिपोर्ट गेलीच नाही आहे. उच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीसने अजून याच्यावर इन्क्वायरी करावं आणि आम्ही कोर्टामध्ये आमची वकील ठेवणार आहे, आमचे डॉक्टर ठेवणार आहे. जर आम्हाला हायकोर्ट जर टाईम देत असेल तर आम्ही ते करूया. परंतु माझं असं म्हणणं आहे त्या मिस्टरमुळे तुझे माणसं मरत आहे का? दारूमुळे मरत नाही आहे का? गुटख्यामुळे मरत नाही का? तंबाखूमुळे मरत नाही आहे का? त्या मुर्ग्या रस्त्यावर जे कोंबडीच्या मुर्ग्या राहतात ते येतात, ते गाडीत भरून येतात, ते एका दिवशी मूर्ती ते मला 2 दिवसात ते एक अंड्यातून निघून ते 2 किलो 3 किलो त्याच्यामुळे मुर्गी मरत नाही का? असे होत नाही का? दारूमुळे मरत नाही आहे का? भारतामध्ये दारूमुळे असे लोक मरत आहेत, त्यांना बंदी घाला ना, त्यांना बंदी घालायला पाहिजे. आता तुम्ही बोलता बोलता असं देखील म्हटलात की राज्य सरकारने उच्च न्यायालयापुढे काही पुरावे असतील किंवा काही ज्या सादर जे आहे ते नीट केले नाही, योग्य केले नाही असं देखील तुम्ही म्हणतात. थेट राज्य सरकारवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. हा, राज्य सरकार प्रश्न करत आहे ना. न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. दुसरं सांगा, तुम्ही जे डिसिजन घेतलं 7,000 ते 8,000 कबूतर मिळे त्यांना न्याय कुठे देणार तुम्ही? ते बी प्राणी आहे ना. आणि कोर्टाच्या 324 मध्ये धारामध्ये लिहिलेलं आहे संविधानमध्ये की कबुतराला दाणं पाणी नाही टाकणं हे कानूनी अपराध आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करा. संविधानामध्ये लिहिलेलं आहे ना. आम्ही संविधानाचं पालन करूया. येत्या 17 ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे. काय सांगाल? महानगरपालिका असेल किंवा राज्य शासनाला काय सांगू इच्छित होतो किंवा कुठले तुम्ही असं देखील म्हटलं की पुरावे पूर्तता जे आहे ते सादर चांगले नाही केले? बघा, आता हायकोर्टाने हा भार कोणावर टाकला आहे? महाराष्ट्र सरकारवर टाकला आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला न्याय मागू ना. आम्ही देवेंद्र फडणवीसला प्रश्न माहित आहे. एक कोंबडीच्या चक्करमध्ये तुम्हाला आम्ही वोट दिलेला आहे. कोंबडीच्या चक्करमध्ये आम्ही तुम्हाला वोट दिलेला आहे. कोंबड्या तर कापल्या तर जैन मंदिराचं आम्ही आवाहन केलं होतं. मी न तो केलं, दुसऱ्या लोकांनी केलं होतं. परंतु आमचा शांतिप्रिय समाज आहे. आमचा फक्त आम्हाला काही आरक्षण नको, आम्हाला काही दुसरी सरकारकडून काही सुविधा नाही आहे माझे, पण आम्हाला फक्त त्या कबुतरांसाठी आमचे बीएमसी आमचे मंदिर पण तोडले ह्या सरकारच्या रागामध्ये. आणि आता कबूतर
7,000 8,000 कबूतर मेलेले आहे. त्यांचा आम्हाला न्याय फक्त आम्हाला कबुतरासाठी पाहिजे. और आमचा जर धर्माच्या विरुद्ध काही येत असेल तर आम्ही संविधानाला मानणार नाही. नक्कीच अतिशय देखील तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर येत्या 10 तारखेला तुम्ही जे आहे ते थेट शांतप्रिय उपोषणाचा इशारा दिलेला आहे. कुठे असणार आहे हा आंदोलन किंवा जे उपोषण तुम्ही करणार आहात कुठे असणार आहे? मी असं तर माझा चातुर्मास माझा इथं कुलाबाला आहे, पण मी कुठे करणार आहे हे मी 2-3 दिवसांना सांगणार आहे. कारण की मी 3 तारखेला गेट ऑफ इंडियावर मी ते एक रॅली काढली होती. त्यांनी मी सर्व चॅनलमध्ये सर्व अखबारामध्ये सांगितलेलं आहे आणि सकल जैन समाजाला पण मी सांगतो की सर्वांनी एकत्रित येऊन मौनपूर्वक शांतीपूर्वक आनंदन करूया शांतीनाथ दादाच्या चरणी. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर हे होते राष्ट्रीय संत निलेशचंद्रजी यांनी देखील सांगितलं की येत्या 10 तारखेला जे आहे आम्ही शांतप्रिय उपोषण जे आहे ते करणार आहे आणि त्याचबरोबर जैन समाजाच्या विरोधात जर आणि कबुतराच्या विरोधात जर कुठली बाब होत असेल किंवा कुठली गोष्ट घडत असेल तर आम्ही संविधान मानणार नाही असं देखील जे आहे ते थेट यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.